श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. भक्तांनी अंतःकरणापासून हाक मारली की परमेश्वर भक्ताला दर्शन देण्यासाठी धावून येतो. वास्तविक भगवंतच आपल्या परमप्रिय भक्तांचे दर्शन व्हावे म्हणून तोच धावत जातो. त्यासाठी परमेश्वराचे नित्यचिंतन अति आवश्यक आहे. तर सुरू करूया आजचा प्रवचन नित्य स्वामी दर्शन दिवस 22वा. अळवणी बुवांच्या लक्षात आले की आजपर्यंतची आपली साधना फळाला आली. त्यांना आपला पूर्वजन्म आठवला. श्री नृसिंह सरस्वतींच्या सहवासात आपण पूर्वी होतो ह्याचे भान उजळून आले. सर्व काही त्यांना आठवू लागले. त्यांनी स्वामींना हात जोडून विचारले, जगन्नाथा, माझ्या परम गुरुराया, स्वामी, आपण कोण आहात आणि ह्या जाणाऱ्या जीवाच्या मुखात अमृताचे थेंब जे टाकलेत एवढे पुण्य मजपाशी खरेच आहे का? खरे तर अळवणी बुवांना एवढा आनंद झाला होता की त्यांना परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. अळवणी महाराज पुन्हा पुन्हा विचारू लागले की स्वामी, आपण कुठून आलात? आपले निवासस्थान कुठे असते? स्वामी प्रसन्न हसले. त्यांनी बुवांना उठवून आपल्या शेजारी बसवले. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. स्वामी म्हणाले, अळवणी बाबा, संपूर्ण विश्व हेच आमचे निवासस्थान. कधी कैलास पर्वतावर असतो, कधी शेषशायी नादावर आम्ही आनंदाने पोहोडतो. कुणी प्रेमाने हाक मारली की धावत येतो. आज तुम्ही प्राण भरल्या स्वरात हाक मारलीत. हिमालयातून संचार करीत दक्षिणेकडे निघालो होतो. तुमची हाक ऐकू आली. तुम्ही तर माझ्याच दर्शनासाठी आला होतात, म्हणून धावत धावत इकडे आलो. मी कुठे राहतो त्याचे उत्तर सांगतो. विश्वभर संचार करतो, परंतु गिरनार पर्वत हे माझे आवडते ठिकाण. सह्याद्रीच्या रांगा, नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर ही विशेष प्रीतीची स्थाने. आज जगन्नाथपुरीला आलो इतकेच. बुवांच्या लक्षात आले की श्री नृसिंह सरस्वतीच आपल्यासमोर स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले आहेत. रूप जगन्नाथाचे घेतले, परंतु कर्दळी वनात आपल्यासमोर गुप्त झालेले हेच स्वामी समर्थ म्हणून इतक्या वर्षांनंतर प्रकट झाले. त्यांचा सहवास आपल्याला पुन्हा मिळाला. हे चरण पुन्हा सोडायचे नाहीत. स्वामींच्याच स्मरणात आता प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास वेचायचा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंताला सर्वात प्रिय गोष्ट कोणती तर भक्ताची आर्त हाक. अंतःकरणापासून हाक मारली की परमेश्वर भक्ताच्या दर्शनासाठी धावून जातो. भक्ताला वाटते की भगवंताने आपल्याला दर्शन दिले. वास्तविक भगवंतच आपल्या परमप्रिय भक्तांचे दर्शन व्हावे म्हणून धावत जातो. एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांना हे ज्ञान होते की अळवणी बुवा हे अगोदरच्या एका जन्मात आपले परम भक्त होते. तेव्हा आपण श्री नृसिंह सरस्वती अवतारात वावरत होतो. म्हणून तर स्वामी बुवांचा प्राण भगवंत दर्शनाच्या तहाणीने व्याकुळ झाला म्हणून धावत गेले. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वामी समर्थ आपल्या पाठीशी सदैव उभेच असतात. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 22वा संपूर्णम.